दुसरा मुद्दा आहे शरद पवारांविषयीचा. शरद पवारांविषयी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक प्रवाद आहेत. त्यांचे जेवढे चाहते आहेत तेवढेच त्यांचे विरोधकसुद्धा आहेत. म्हणजे त्यांच्या उणीवांबद्दल, राजकारणाच्या चुकांबद्दल चर्चा करायला एक स्वतंत्रपणे तो चॅप्टर आहे. पण आज आपण जेव्हा बोलतो लोकसभेविषयी तेव्हा शरद पवारांचं वय आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा मी एक अनुभव घेतला. लोकांना असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनाच शरद पवारांनी केलेली आहे ना. त्या पक्षाच्या संस्थापकापासून तुम्ही पक्ष बाजूला कसं काय काढू शकता? त्या संस्थापकाला वगळून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमचाच खरा पक्ष आहे असं कसं म्हणू शकता? हे लोकांना तितकंसं पटलेलं दिसलं नाही, म्हणून ती सहानुभूती शरद पवारांना आहे. आता दोन सहानुभूतीच्या ह्या ज्या घटकांचा विचार केला तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांना मिळणारं समर्थन म्हणून काहीसं वेगळं ठरतं. म्हणून हा निष्कर्ष काढावा लागतो की आत्ताच्या निवडणुकीमध्ये या लोकसभेमध्ये त्यांना भरीव जनसमर्थन मिळण्याची शक्यता जास्त आहे. तुम्ही म्हणतात भरीव जनसमर्थन मिळेल म्हणून. 48 जागा आहेत. शेकडो उमेदवारांचं भवितव्य या सगळ्या 48 जागांवरती लागलेलं आहे. खरं तर या 48 जागांपैकी महाविकास आघाडीच्या पारड्यात अर्थात शरदचंद्र पवार यांचा पक्ष, ठाकरेंचा पक्ष आणि त्याचसोबत काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस या तिघांना आणि त्यांच्या मित्रपक्षांना किती जागा यंदाच्या या सगळ्या लोकसभेत मिळतील अंदाज तुम्हाला काय का? ज्या पद्धतीने तुम्ही राजकीय कानोसा घेतलाय गावाकडून. मी विदर्भ, मराठवाडा इथे जे ओळखीचे लोक आहेत, जे राजकारणामध्ये सक्रिय आहेत किंवा मी जवळपास 27-28 वर्ष पत्रकारितेत आहे यांच्या, त्यामुळे माझा परिचय आहे बऱ्याच भागांमध्ये. तेव्हा मी जेव्हा व्यक्तिगतरित्या बोलतो तेव्हा सहानुभूती हा एक घटक महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट अशी की रिजनल काही इश्यूज आहेत जे आपण नजरेआड करून चालणार नाहीत. मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राच्या राजकारणावरच काय देशाच्या राजकारणावर शेतकऱ्यांचा फार मोठा प्रभाव आहे. याचा अंदाज घेतला तर असं दिसलं की विदर्भामध्ये कास्तकार जो आहे, जो कापूस उत्पादक शेतकरी आहे, त्याची नाराजी अशी आहे की कापसाच्या दरांमध्ये भरीव अशी वाढच झाली नाही, त्यामुळे आम्हाला म्हणावा तसा फायदा होत नाही. मग बदल काय झाला? तेच पश्चिम विदर्भ म्हणजे अमरावती, अकोला हा पट्टा जो आहे, बुलढाणा आणि मराठवाडा याच्यामध्ये सोयाबीनचं प्रचंड उत्पादन घेतलं जातं. हा पट्टा असं सांगतो की 5-7 वर्षापूर्वी पण 4200च्या आसपास भाव होता, आजही तुम्ही तोच भाव देताय. आमच्या जीवनात काय परिवर्तन झालं हे तुम्ही नजरेआड करू शकत नाही. ही भावना लोकांची अतिशय तीव्र आहे. हा कानोसा घेतला की तिसरा मुद्दा राहतो नगर, नाशिकमध्ये कांदा उत्पादक. त्यांचं असं म्हणणं आहे की 4 पैसे आम्हाला जेव्हा मिळत होते तेव्हा तुम्ही आम्हाला निर्यात बंदी लागू केली, आम्हाला 4 पैसे मिळू दिले नाहीत. आणि राहिला प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा जो गेली 5 दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी. त्यांनाही असं वाटतं की ऐन वेळेला इथेनॉलवर काही निर्बंध आणणं, ऐन वेळेला साखरेवर निर्बंध आणणं याच्यामुळे 4 पैसे मिळण्यापासून कारखाने वंचित राहिले आणि त्या कारखानदारांना, शेतकऱ्यांना पैसे देता आले नाहीत. तर मतदारांमधला हा प्रभावी घटक जर आपण निश्चित वस्तुस्थिती जो अनुसरून जर पाहिला तर मला वाटतं की लोकांच्या मनामध्ये वेगळे विचार होते आणि याला जोड मिळाली ती आपल्या राजकारणामध्ये जो दुर्दैवाने जातीय विचार सुरू झालेला आहे त्याची. आणि त्या जातीय विचारांमुळं मराठवाड्यातला मतदार हा प्रचंड ध्रुवीकरणामध्ये गेला. विदर्भामध्ये ओबीसी विरुद्ध इतर असं चित्र निर्माण झालं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही प्रमाणात मनोज जरांगे पाटील असोत किंवा काही प्रमाणात बाकीचे विषय असोत, शरद पवारांविषयीचा सहानुभूतीचा घटक असो, याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चित झालेला आहे असा माझा निष्कर्ष आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.